लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। वसमत या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाज यांच्यातर्फे जिल्हा परिषद मैदान वसमत, जे सिद्धेश्वर मठ संस्थान वसमत यांनी शाळेसाठी दान केले होते, त्या ठिकाणी क्रीडा विभागातर्फे क्रीडा संकुल उभारण्यासाठी आचारसंहिता परवानगी देण्यात आली आहे। यासाठी वीरशैव लिंगायत समाजाने आचारसंहितेमध्ये अवैधरित्या काम सुरू करण्यात आले असून गुत्तेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे निवेदन आचारसंहिता उल्लंघन समिती वसमत शहराचे समिती अध्यक्ष आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंकेवार तसेच उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ आणि तहसीलदार श्रीमती दळवी मॅडम यांना देण्यात आले। यावेळी सकल वीरशैव लिंगायत समाज उपस्थित होता। जिल्हा परिषद मैदान वसमत याची जुनी मालकी ही श्री सिद्धेश्वर मठ संस्थान यांची असून 1893 साली जिल्हा परिषदेला ते शाळेच्या वापरासाठी म्हणून दान केलेले होते। पण तिथे आता काही राजकीय शक्तींनी आपली शक्ती वापरून ती आता क्रीडा संकुलासाठी वर्ग केलेली आहे। पण यामध्ये सर्वप्रथम तर सिद्धेश्वर मठ संस्थानाची 21 गुंठे जागा ही पूर्ववत अजूनही आहे समाजांची, ती अजून वर्ग केलेली नाही। आणि वसमत शहरामध्ये सर्व लहान स्तरापासून मोठ्या माणसांपर्यंत खेळण्यासाठी एकमेव मैदान आहे। तिथं जर आता क्रीडा संकुल झाले तर परभणी व नांदेडसारखं तिथं सर्व त्या क्रीडा संकुलमध्ये फक्त घाण आहे आणि काही प्रोफेशनल लोकच फक्त तिथं मैदानी खेळ खेळतात। सर्वसामान्य लहान लेकरांना ते खेळण्यासाठी एकच मैदान आहे आणि ते मैदान वाचवलं पाहिजे अशी वीरशैव लिंगायत समाजाची भावना आहे। आणि भविष्यामध्ये पण ते वीरशैव लिंगायत समाजाला वर्ग झाल्यानंतर समाज हे फक्त खेळण्यासाठीच ठेवणार आहे। त्यामुळे हा मैदान बचाव जो काय आंदोलन आम्ही छेडलेलं आहे ते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे काम आहे क्रीडा संकुलनाचं आचारसंहितेमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि आचारसंहितेचा भंग झालेला आहे। त्यानिमित्ताने आम्ही तहसीलदार मॅडम, भंग समितीचे अध्यक्ष, वसमत शहराचे CO, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे। आत्ता उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि सगळ्यांना विनंती केलेली आहे की सर्वप्रथम त्या जो काही संबंधित गुत्तेदार आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या गुत्तेदाराला ज्यांनी कोणी ऑर्डर केलेली आहे की काम सुरू करा म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ काम थांबावे। आणि जर हे काम परमनंटली थांबले नाही तर मी माझ्यातर्फे ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख अन्नदायक उपोषणासाठी जिल्हा परिषद मैदानावर बसणार आहे। आणि भविष्यामध्ये हे मैदान जशाच तसे लेकरांसाठी आयुष्यभर खेळण्यासाठी राहावं हीच आमच्या समाजाच्या वतीनं मागणी आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।